नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फर्स्ट स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे ज्योमेट्रिकल शेप्स। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याचे काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत, ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण एव्हरीडे मॅथमॅटिक्स सेक्शनला सुरुवात करणार आहोत। क्वेश्चन नंबर 16, Iron has 4 square shaped blocks, 2 triangular shaped blocks, 8 circular shaped blocks, and 2 rectangle shaped blocks. He joined them and make a shape. Which of the following can be iron's shape? Okay, iron जवळ 4 स्क्वेअर शेपचे ब्लॉक्स आहेत, 2 ट्रायंग्युलर शेपचे ब्लॉक्स आहेत आणि 8 सर्क्युलर शेपचे ब्लॉक्स आहेत आणि 2 रेक्टँग्युलर शेपचे ब्लॉक आहेत। तर ह्या सगळ्या ब्लॉक्सला जोडून आर्यन जवळ कोणता शेप तयार होणार आहे, तो शेप असलेला ऑप्शन कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे। बघा, ऑप्शन ए चेक करूया। यात किती स्क्वेअर आहेत? 1 2 3 4 स्क्वेअर शेपचे ब्लॉक्स आहेत, 2 ट्रायंग्युलर शेप्सचे ब्लॉक आहेत, 2 ट्रायंगल्स आहेत। ओके, त्यानंतरून 8 सर्कल शेपचे ब्लॉक आहेत। सर्कल किती आहेत काउंट करूया। 1 2 3 4 5 6 7 8 येस, 8 सर्क्युलर शेप आहेत दिलेल्या पहिल्या ऑप्शनमध्ये। नंतर 2 रेक्टँग्युलर शेप ब्लॉक्स आहेत। बघा, 2 रेक्टँग्युलर शेपचे ब्लॉक आहेत। येस, या ठिकाणी आर्यनने तयार केलेला शेप कसा दिसेल? मग ऑप्शन ए मध्ये दिलेल्या डायग्राम सारखा दिसेल, कारण की या ठिकाणी जेवढे पण आपल्याला दिलेले आहेत 4 स्क्वेअर, 2 ट्रायंगल, 8 सर्कल, 2 रेक्टँगल, हे सगळे ऑप्शन ए मध्ये दिलेल्या डायग्राममध्ये प्रेझेंट आहेत, म्हणून आपला आन्सर काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 17, Pratik bought a cold drink can as shown in the picture. The shape of the can is. ओके, कोल्ड ड्रिंक कॅन विकत घेतलेला आहे प्रतीकने आणि त्या कोल्ड ड्रिंक कॅनचा शेप कसा दिसतो आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन ए दिलेला आहे स्पियर। स्पियर शेप कसा असतो? सर्क्युलर शेप सारखा असतो। कोन कसा असतो? क्यूब शेप कसा दिसतो? लाईक दॅट। ओके, आणि सिलेंड्रिकल शेप कसा दिसतो? वर एक सर्कल, मध्ये एक रेक्टँगल आणि खाली एक सर्कल। तर हा जो कोल्ड्रिंकचा कॅन आहे त्याचा शेप कसा आहे? मग सिलेंडर सारखा। तर आन्सर काय येईल या ठिकाणी? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 18, मिक्षिका हॅज द गिवन क्रॉस मॅच वर्ड गेम. व्हॉट इज द शेप ऑफ द गेम बॉक्स? ओके, मिक्षिकाकडे हा क्रॉस मॅच वर्डचा जो गेम आहे त्या गेमच्या बॉक्सचा शेप कसा आहे? कसा दिसतो आहे तुम्हाला हा शेप? क्युबॉइड। ओके, ऑप्शनमध्ये आहे का मग आन्सर क्युबॉइड? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे। ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 19, शीतल लाईक ड्रॉइंग थिंग्स. शी ड्रॉ द गिवन इमेज बाय यूजिंग डिफरंट शेप्स. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट प्रेझेंट इन शीतल ड्रॉइंग. शीतलने एक ड्रॉइंग तयार केलेली आहे आणि तिच्यामध्ये डिफरंट शेप्स आहेत काढलेले तिने। तर खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या ऑप्शन्समधून शीतलने ड्रॉ केलेला शेप कोणता प्रेझेंट नाही आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे। ऑप्शन ए मध्ये रेक्टँगल दिलेला आहे। बघा, शीतलने जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे त्यात रेक्टँगल आहे का? येस, या ठिकाणी बघा हा कसा शेप आहे? रेक्टँग्युलर शेप आहे। ऑप्शन ए येणार नाही। स्क्वेअर, बघा हे स्क्वेअर आहे, हा पण येलो कलर
कलरचा दिलेला आहे तो काय आहे, स्क्वेअर आहे. ट्रायंगल, यात 2 ब्ल्यू कलरचे ट्रायंगल्स दिसत आहेत. ऑप्शन डी दिलेला आहे सर्कल. ओके, या ठिकाणी हा सर्कल कंप्लीट सर्कल नाही आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, सर्कल. सर्क्युलर शेप प्रेझेंट नाही आहे या ठिकाणी. हे जे सनमधले आईज आहेत हे कोणत्या शेपचे आहे, ओव्हल शेपचे आहेत. ओके, म्हणून या ठिकाणी कोणता शेप प्रेझेंट नाही आहे, मग सर्कल. ओके, आन्सर काय येईल मग, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. विशू हॅज अ टॉय विच इज सिलेंड्रिकल इन शेप. He made the following sentences about his toy. Which of the following is correct? ओके, विशूजवळ सिलेंड्रिकल शेपमध्ये असलेला हा टॉय आहे. तर या खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातून आपल्याला कोणता ऑप्शन करेक्ट आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ओके, ऑप्शन ए दिलेला आहे, इट कॅन स्लाइड ओनली. हा जो दिलेला टॉय आहे तो स्लाइड करू शकतो. आपण ही पेन्सिल आहे, ही पेन्सिल पण कशी आहे, टॉयसारखीच आहे. 2 साईडला सर्क्युलर आणि रोली आहे. बघा, ही स्लाइड करू शकते का, येस. असाच हा टॉय पण स्लाइड करू शकतो. ओके, ऑप्शन बी काय दिलेला आहे, इट कॅन रोल ओनली. ही जी डायग्राम आहे हा जो टॉय आहे तो रोल पण करू शकतो. म्हणजे ऑप्शन ए पण आहे आणि ऑप्शन बी पण दोघं आन्सरमध्ये येत आहेत. ऑप्शन सी काय दिला आहे बघा, इट कॅन बोथ रोल अँड स्लाइड. हा जो दिलेला टॉय आहे तो काय रोल पण करू शकतो आहे आणि स्लाइड पण करू शकतो आहे. आणि ऑप्शन डी दिलेला आहे, इट कॅन नायदर रोल नॉर स्लाइड. तो ऑप्शन डी काय देत आहेत ते, हा जो दिलेला टॉय आहे सिलेंड्रिकल शेपचा तो रोल पण नाही करू शकत आहे आणि स्लाइड पण नाही करू शकत आहे. ऑप्शन डी कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. मग या ठिकाणी ऑप्शन ए पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे. आणि ऑप्शन सी मध्ये काय दिलेलं आहे, ऑप्शन ए आणि बी दोघं करेक्ट ऑप्शन आहेत. म्हणून या ठिकाणी आपण कोणता ऑप्शन करेक्ट म्हणून सिलेक्ट करू शकतो, मग ऑप्शन सी. ओके, आपला आन्सर काय येईल मग या ठिकाणी, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट सेक्शन सुरू होतं आहे आपलं अच्युअर सेक्शन. त्यात आहे क्वेश्चन नंबर 21. अ टीचर ड्रॉ सम शेप ऑन 2 boards ॲज शोन बिलो. स्टडी इट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, टीचरांनी बोर्डवरती काही शेप्स ड्रॉ केलेले आहेत, त्यांचा आपल्याला केअरफुली स्टडी करायचा आहे आणि करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, चला तर मग बोर्ड पी आणि क्यूमध्ये टोटल नंबर ऑफ स्क्वेअर, ट्रायंगल आणि सर्कल किती आहेत ते अगोदर काउंट करून घेऊया आपण. बघा, पी बोर्डमध्ये ट्रायंगल्स किती आहेत ते काउंट करूया सगळ्यात अगोदर. 1 2 3 4 5. टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत, 5. स्क्वेअर किती आहेत, 1 2 3 4. ओके, टोटल नंबर ऑफ स्क्वेअर 4 आहेत. आणि सर्कल्स किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. 6 सर्कल्स आहेत. ओके, नंतर क्यू बोर्डवरती नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहेत ते काउंट करून घेऊया सगळ्यात अगोदर. 1 2 3 4 5 5 ट्रायंगल्स आहेत. त्यानंतर स्क्वेअर्स किती आहेत ते काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. 6 आहेत. आणि सर्कल्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 अँड 6. 6 सर्कल्स आहेत. ओके, ऑप्शन ए दिलेला आहे, देअर आर मोर ट्रायंगल्स इन पी दॅन क्यू. देअर आर मोर ट्रायंगल्स इन पी दॅन क्यू. क्यूपेक्षा पी बोर्डवरती ट्रायंगल्स जास्त आहेत असं या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. तसं आहे का, ट्रायंगल्स किती आहेत पी आणि क्यू बोर्डवरती,
दोघांमध्ये सेम ट्रायंगल्स आहेत 5 5. ऑप्शन ए कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी चेक करूया. टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स इन पी अँड क्यू इज 12. पी बोर्डवरती किती स्क्वेअर आहेत, 4. आणि क्यू बोर्डवरती स्क्वेअर्स किती आहेत, 6. यांची जर टोटल केली तर काय येते, 10. ते काय सांगता आहेत, टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स पी आणि क्यू बोर्डवरचे 12 आहेत. हे दिलेलं स्टेटमेंट पण कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके. ऑप्शन सी बघा. देअर आर 2 मोर स्क्वेअर्स इन क्यू दॅन पी. पी पेक्षा क्यू ह्या बोर्डवरती स्क्वेअर्स 2ने जास्त आहे. बघा, पी मध्ये किती स्क्वेअर आहेत, पी बोर्डवरती 4 स्क्वेअर्स आहेत. आणि क्यू बोर्डवरती किती स्क्वेअर्स आहेत, 6. आणि पी ह्या बोर्डवरती किती स्क्वेअर्स आहेत, 4. तर त्यांचं काय म्हणणं आहे, क्यू ह्या बोर्डवरती पी पेक्षा स्क्वेअर्स 2 जास्त आहेत. बघा, 6 - 4 जर केलं तर काय येतं, 2. म्हणजे हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. क्यू बोर्डवरती पी बोर्डपेक्षा 2 स्क्वेअर जास्त आहेत. येस, या ठिकाणी मग आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. आणि ऑप्शन डी दिला आहे ऑल ऑफ दिस, म्हणजे वरती दिलेले सगळे ऑप्शन्स करेक्ट आहेत. सगळे करेक्ट आहेत का, नाही. ऑप्शन ए आणि बी इनकरेक्ट ऑप्शन आहे, म्हणून ऑप्शन डी येणार नाही. या ठिकाणी आन्सर काय येईल, मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. मॅच द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके. या ठिकाणी काही ऑब्जेक्ट्स दिले आहेत आणि त्यांचे शेपचे नावं दिलेले आहेत. पहिलं ऑब्जेक्ट काय आहे, क्यूब. क्यूब दिलेला आहे, त्याचा शेप काय येईल, क्यूब. क्यू सोबत मॅच झाला. सेकंड ऑब्जेक्ट दिलेला आहे आईस्क्रीम. आईस्क्रीमचा शेप कसा आहे, कोनिकल शेप असतो, कोन शेप असतो, म्हणून सेकंड ऑप्शन कोणासोबत मॅच झाला, पी सोबत. त्यानंतरून थर्ड ऑब्जेक्ट काय आहे, कॅन्डल. कॅन्डलचा शेप कसा दिसतो आहे, सिलेंड्रिकल. ओके. तो एस सोबत मॅच होईल. आणि नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे बॉल. बॉलचा शेप कसा आहे, स्पियर. ओके. तो आर सोबत मॅच होतो आहे. बघा, ऑप्शन्समध्ये आन्सर चेक करा. पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो काय आहे, क्यू. सेकंड जो ऑप्शन आहे, सेकंड ऑब्जेक्ट जो आहे तो पी सोबत मॅच होतो आहे. थर्ड ऑब्जेक्ट आर सोबत नाही, एस सोबत मॅच होत आहे. या ठिकाणी आर दिलेला आहे, ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी बघा. ऑप्शन बी पहिला जो ऑब्जेक्ट आहे तो पी सोबत मॅच होतो आहे का, नाही. ऑप्शन बी येणार नाही. ऑप्शन सी बघा. पहिला जो ऑब्जेक्ट आहे तो पी सोबत मॅच होतो आहे का, नाही. ऑप्शन सी पण नाही येणार. मग आन्सर काय येईल आपलं, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. एकदा चेक करून घेऊया. बघा, पहिला जो ऑब्जेक्ट आहे तो कोणासोबत मॅच होतो आहे, क्यू सोबत. दुसरा जो ऑब्जेक्ट आहे तो कोणासोबत मॅच झाला, पी सोबत. तिसरा जो ऑब्जेक्ट आहे तो कोणासोबत मॅच होतो आहे, एस. आणि चौथा जो ऑब्जेक्ट आहे तो कोणासोबत मॅच होतो आहे, आर. म्हणून या ठिकाणी ऑप्शन काय येईल, ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. फिलिंग द ब्लँक्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके. खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहे, फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला फिलअप करायचे आहे. आणि खाली काही ऑप्शन्स दिले आहेत, त्याच्यातून करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, अ रेक्टँगल हॅज डॅश डॅश साइड्स. रेक्टँगलला किती साइड्स असतात, 4 साइड्स. 1 2 3 अँड 4. अ स्पियर कॅन डॅश डॅश ओनली. स्पियरचा शेप कसा असतो, रोल शेपमध्ये असतो पियर. इथे काय येईल,
रोल शेप ओनली. फक्त रोल शेप असतो ना, याच्यात स्ट्रेट लाईन अबसेंट असतात. ओके. थर्ड स्टेटमेंट आहे अ क्यूब कॅन डॅश डॅश ओनली. अ क्यूब कॅन डॅश डॅश ओनली. क्यूब, this is a cube shape. A cube can slide only. क्यूब फक्त स्लाइड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे अ ट्रायंगल हॅज डॅश डॅश साइड्स. ट्रायंगल्समध्ये किती साइड्स असतात? 3 साइड्स असतात. हा आहे ट्रायंगल बघा, 1 2 and 3 साइड्स आहेत. ओके. बघा तर मग ऑप्शन कोणता करेक्ट येईल? पी मधली फिलिंग द ब्लँक काय आहे? 4. ऑप्शन डी कट झाला. क्यू मधली फिलिंग द ब्लँक काय आहे? रोल. या ठिकाणी ऑप्शन बी कट झाला. अ क्यूब कॅन स्लाइड, ए आणि सी मध्ये काय कट होईल? ऑप्शन सी. क्यूब कसा आहे? स्लाइड. आणि अ ट्रायंगल हॅज 3 साइड्स. 3 साइड्स या स्टेटमेंटमध्ये फिलिंग द ब्लँक येईल 3. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. क्वेश्चन नंबर 24. रीड द स्टेटमेंट केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके. या ठिकाणी 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, ते केअरफुली रीड करायचे आहे आणि खाली काही ऑप्शन्स दिले आहेत त्याच्यातून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. टेबल कॅन स्लाइड ओनली. फोन कॅन बोथ रोल अँड स्लाइड. पहिले जे स्टेटमेंट दिलेले आहे ते कसं आहे? ट्रू स्टेटमेंट आहे. टेबल कॅन स्लाइड ओनली. आणि क्यू जे स्टेटमेंट आहे त्यात काय म्हणता आहेत? फोन कॅन बोथ रोल अँड स्लाइड. फोनमध्ये रोल शेप म्हणजे सर्क्युलर शेप दिसतोय का? नाही. तो पण कसा आहे? ओनली स्लाइड आहे. ओके. म्हणून सेकंड स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे? फॉल्स आहे. ओके. ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन ए दिलेला आहे ओनली क्यू इज ट्रू. क्यू स्टेटमेंट ट्रू आहे का? नाही, फॉल्स आहे. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी दिलेला आहे बोथ स्टेटमेंट आर फॉल्स. दोघी स्टेटमेंट फॉल्स आहेत का? नाही. पी स्टेटमेंट कसं आहे? ट्रू आहे. म्हणून ऑप्शन बी पण येणार नाही. ऑप्शन सी बोथ स्टेटमेंट आर ट्रू. दोघी स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाही. क्यू स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही. ऑप्शन डी चेक करूया. ओनली पी इज ट्रू स्टेटमेंट. ओनली पी स्टेटमेंट इज ट्रू. येस, ओनली पी स्टेटमेंट ट्रू आहे. क्यू स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. या ठिकाणी आन्सर काय येईल मग? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. अ शॉपकीपर शोज द फॉलोइंग आयटम टू रुची टू गिफ्ट हर फ्रेंड. रुची लाईक द वन विच इन कोनिकल शेप मोस्टली. विच गिफ्ट वुड रुची चूज? ओके. रुचीला कोणता शेप आवडतो? कोणत्या शेपचा टॉयज आवडतो आहे? कोनिकल शेपचा. तर ती कोणता शेपचं गिफ्ट ती तिच्या फ्रेंडला गिफ्ट करेल? कोणतं गिफ्ट चॉईस करेल ती? कोनिकल शेपमध्ये काय दिसतं आहे? क्रिसमस ट्री. तर ती तिच्या फ्रेंडला काय कोणतं गिफ्ट देणं पसंत करेल? तर क्रिसमस ट्री. ऑप्शनमध्ये आहे का? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील चॅप्टर पण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.